मित्रांनो, आपण आपला सिबिल स्कोअर कधी चेक केला आहे का? अनेक वेळेला आपल्याला सिबिल स्कोअर चेक करायची गरजच वाटत नाही, पण जेव्हा केव्हा मला इंडिव्हिज्युअल काही लोनची आवश्यकता असते, काही फायनान्शियल असिस्टन्सची आवश्यकता असते, किंवा ॲज अ ऑर्गनायझेशन, ॲज अ कंपनी, इफ आय नीड सम फायनान्सेस, आणि अशा वेळेला आपण त्या सिबिल स्कोअरकडे बघायला सुरुवात करतो. आणि हा सिबिल स्कोअर हा आपला डिसाइडिंग फॅक्टर ठरतो की मला फायनान्शियल असिस्टन्स मिळणार आहेत का नाही आहे. मित्रांनो, माझं नाव आहे BL जोशी. मी एक सॉफ्ट स्किल कोच आणि इमेज कन्सल्टंट आहे, आणि आज आपण या महत्त्वाच्या विषयावर इथं आपण डिस्कस करणार आहोत, सिबिल स्कोअर. आज सिबिल स्कोअर म्हणजे काय? क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड याची स्थापना भारत सरकारने 2000 साली केली होती. आणि ही स्थापना करण्याच्या मागे एक प्रमुख भूमिका अशी होती की एक जो कोण कर्ज घेणारा असेल, टेम्पररी फायनान्स ज्यांना आवश्यकता असेल, त्याचा क्रेडिट वर्दीनेस किती आहे हा ॲसेस करायची एक अतिशय शास्त्रशुद्ध असलेली पद्धत आहे. आणि या पद्धतीमुळे कुठल्याही व्यक्तीला किंवा व्यवसायाला लेंडिंग हे रिस्पॉन्सिबल लेंडिंग करायला हे अतिशय सोपं जातं. आणि त्याचबरोबर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट अशा प्रकारचं लेंडिंग करतात त्यांनासुद्धा सेफ आणि सिक्युअर्ड लोन डिस्बर्समेंट करता येते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहेतच की ज्यांचं सिबिल स्कोरिंग हे 750 ते 900 पर्यंत असतं, 750 to 900, त्यांचं सिबिल स्कोरिंग हे अतिशय चांगलं ट्रीट केलं जातं. इट्स अ व्हेरी गुड साईन. आणि कुठल्याही प्रकारचा फायनान्शियल असिस्टन्स हा त्यांना इझिली अवेलेबल असतो. प्राईम कस्टमर्स म्हणून त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट पण चांगला मिळू शकतो. पण त्याचबरोबर जिथं सिबिल स्कोरिंग हे 650च्या कमी आहे, यावेळेला मात्र कुठेतरी काळजीचा सूर निश्चितपणे बाहेर पडतो. आणि अशा लोकांना लोन मिळणं खूप कठीण असतं. बऱ्याचशा वेळेला नॅशनलाइज बँका किंवा ज्या ऑथराईज बँका आहेत या अशा प्रकारच्या व्यक्तींना आणि बिझनेसना लोन द्यायला फारसे तयार नसतात. रादर दे रिजेक्ट देअर प्रपोजल. आणि अशा वेळेला अनेक सावकारांकडे किंवा जास्त व्याजाने पैसे घेऊन आपल्याला व्यवसाय किंवा आपल्या गरजा पूर्ण कराव्या लागतात, विच इज अ डेंजरस साईन. आणि आज आपण इथं बघणार आहोत की माझा सिबिल स्कोअर हा मला मेंटेन करण्याकरता किंवा मला वाढवण्याकरता काय काय गोष्टी करता येईल. तर आपण प्रामुख्याने 5 गोष्टी इथं बघणार आहोत. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की मी जर कुठल्या कारणाकरता जर मी कर्ज घेतलं असेल, याचे जे EMI आहेत, आणि जर मी क्रेडिट कार्ड वापरत असेल, तर या क्रेडिट कार्डवर जेव्हा जेव्हा पैसे ड्यू होतात त्यावेळेला मी वेल इन टाईम ते पैसे भरेल. कारण माझी जी ते हिस्ट्री आहे ही हिस्ट्री मी वेल इन टाईम ड्यू टाईममध्ये पैसे भरतो का ह्याच्यावरून माझी हिस्ट्री क्रिएट होत असते. त्यामुळे हा त्यातला सगळ्यात पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की जिथं शक्य असेल तिथं क्रेडिट कार्ड असताना सुद्धा माझ्या क्रेडिट कार्डवर किती लिमिट आहे ह्याच्या जास्तीत जास्त 30% लिमिट आय शुड यूज. म्हणजे मला 1 लाख रुपयाचं क्रेडिट आहे म्हणून मी पूर्ण 1 लाख रुपये अवेल न करता मी फक्त 30% जर केले तर मला माझ्या फ्युचर सिबिल स्कोअर करता हा अतिशय महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आणि याहीपेक्षा थोडंसं पुढे जाऊन म्हणायचं असेल की कीप दिस फायनान्सेस अवेलेबल फॉर यू, बट instead of 30% you can make the maximum use up to 10%, which will add to your सिबिल स्कोअर. बघा, निश्चितपणे विचार करा, तुमचा सिबिल स्कोअर हा निश्चितपणे चांगला राहील. आपल्याला बऱ्याच वेळा अशी एक सवय असते की आपण मल्टिपल वेळेला मला वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स किंवा लोन मिळतील का याची आपण चौकशी करत असतो. पण मित्रांनो, याच्यामधला खूप मोठा धोका एक आहे की जेव्हा मी अशा प्रकारच्या इन्क्वायरी करत असतो किंवा क्रेडिट कार्डच्या संबंधी विचारणा करत असतो त्यावेळेला माझा सिबिल स्कोअर हा नक्कीच कमी होत असतो. आणि याला मला काय करायला पाहिजे, तर माझा सिबिल स्कोअर हा चांगला राहण्यासाठी मला वेळच्या वेळी मॉनिटर करायला पाहिजे. जे आपल्याला एक स्टेटमेंट येतं, हे स्टेटमेंट आलेलं बरोबर आहे का,
मी जे पैसे वापरलेत आणि इथं दाखवलेले पैसे आहेत हे बरोबर आहेत का, याच्यामध्ये काही एरर्स आहेत का, याच्यामध्ये काही ओमिशन्स आहेत का, याच्यामध्ये काही करेक्शन्स आहेत का, आणि या करेक्शन्स असतील तर मला ताबडतोब त्या रेक्टिफाय करून घ्यायला पाहिजे. हा एक त्यातला दुसरा भाग आहे. दुसरा, मी जेव्हा सिक्युअर्ड किंवा अनसिक्युअर्ड लोन घेत असतो त्यावेळेला ह्याचं मिक्स व्यवस्थित असायला पाहिजे. आय शुड फोकस मोर ऑन ए सिक्युअर्ड लोन दॅन अनसिक्युअर्ड लोन. याच्यामध्ये माझा सिबिल स्कोअर हा निश्चितपणे वाढेल. आणखीन तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बरेचसे जण ही प्रॅक्टिस करतात की एखाद्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवायचं आणि त्या फिक्स डिपॉझिटच्या प्रपोर्शनेटली क्रेडिट कार्ड किंवा लोन हे अव्हेल करायचं. दिस इज द सेफेस्ट मेथड. हा एक त्यातला भाग आहे. आणि ह्याच्याबद्दल आपण काय करू शकतो की एक चांगली हिस्ट्री क्रिएट करू शकतो. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, अनेक लोक हे कुठल्याच प्रकारचं कर्ज घेतलं नाही, कुठला EMI पेएबल नसेल, कुठलं क्रेडिट कार्ड नसेल, तर त्यांचा सिबिल स्कोअर हा कदाचित 0 येईल. अँड 0 सिबिल स्कोअर इज नॉट ए गुड साईन. कारण जर माझा 0 सिबिल स्कोअर असेल तर मला कुठल्याही प्रकारचं लेंडिंग किंवा पेमेंट्स लोन हे अवेलेबल राहणार नाहीत. त्यामुळे मला सिबिल स्कोअर करण्याकरता काहीतरी निश्चितपणे कर्ज पण घ्यायला पाहिजे. आणि हे करत असताना सुद्धा एकदा कर्ज घेतल्यानंतर ते मुदतीच्या आतमध्ये जर मी रिपेमेंट करणार असेल ना, तर त्याचाही इफेक्ट हा माझ्या सिबिल स्कोरिंगवर होऊ शकतो. यू कॅन ऑलवेज निगोशिएट विथ युअर बँकर्स. एकदम सगळे पैसे भरू नका, याचा तुम्हाला निश्चितपणे चांगला उपयोग होणार नाही. जरी आपली मानसिकता असेल की आपण आलेत पैसे तर देऊन टाका, पण याच्यातनं क्रेडिट स्कोर हा आपला इफेक्ट होऊ शकतो. मित्रांनो, या ज्या सजेशन्स आहेत ना, या सजेशन्सचा निश्चितपणे विचार करा. फक्त विचार नाही तर या सगळ्या गोष्टी आचरणात आणा. आणि जेव्हा केव्हा मला अशा प्रकारच्या फायनान्शियल असिस्टन्सची गरज असेल त्यावेळेला आय मे नॉट बी रिक्वायर्ड टू रन अवे फ्रॉम पिलर टू पोस्ट. द थिंग्स शुड बी अवेलेबल फॉर मी. आय एम शुअर दिस टिप्स विल हेल्प यू आउट फॉर ए रिस्पॉन्सिबल लेंडिंग. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.